स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर जराही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा। तर तुम्ही डेमो व्हिडिओ बघितलाच असेल, तर हे जे काही टेम्पलेट आणि सॉन्ग आता ट्रेंडिंग चालू आहे, तर यावरती आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर तुम्ही जर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत जराही स्किप न करता बघितला, तुम्ही असे व्हिडिओ क्रिएट करू शकता। तर सिंपली आपल्याला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे काही लागणारं मटेरियल आहे, या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता। तसंच आपण जे काय सॉन्ग वापरलेलं आहे तुम्हाला मटेरियलमध्येही दिलेलं आहे, तसंच आपल्या टेलिग्राम चॅनललाही दिलेलं आहे। तर आपल्याला लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तर आज आपण कॅपकट ॲपवरती व्हिडिओ केलेला आहे। तर तुम्हाला कॅपकट आणि VPN या दोन ॲपची गरज लागणार आहे। तुमच्याकडे जर कॅपकट आणि VPN नसेल, तर सिंपली तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे आणि तिथून कॅपकट ॲप आणि VPN डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर सिंपली सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तर नंतर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला VPN ओपन करून कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर नंतर आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक टेम्पलेटची लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करायचं आहे। तर ती लिंक आपल्याला अशा प्रकारे इथं क्रोममध्ये घेऊन येईल। तर क्रोम ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर इथं अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळेल। तर आपल्याला काय करायचं आहे, वरती स्क्रोल करत जायचं आहे। इथं आपल्याला टेम्पलेट बघायला मिळेल। तर इथे खाली आपल्याला यूज टेम्पलेट ऑन कॅपकटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथून आपण डायरेक्ट आपल्यासमोर इथं कॅपकट ॲप ओपन होऊन जाणार आहे। तर कॅपकटमध्ये आपल्याला लोडिंग होताना अशा प्रकारे बघायला मिळेल। तर सिंपली ही टेम्पलेट इथं अशा प्रकारे लोड होत आहे। तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, यूज टेम्पलेटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर ॲल्बम ओपन होऊन जातील। तर तुम्हाला जे इथे इमेज ॲड करायची तुम्ही इथं ॲड करू शकता। तर आपण डेमोसाठी हे इथे इमेज ॲड करणार आहे, त्याला क्लिक करून सिंपली आपल्याला इथं प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर अशा प्रकारे इथे एक इंटरफेस ओपन होऊन जाईल। तर नंतर आपल्याला सिंपली या इमेजला क्लिक करायचं आहे आणि क्रॉपवरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं, नंतर ओके करून घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला एक वेगळं सॉन्ग ऐकायला भेटणार आहे। तुम्हाला काय करायचं, या सॉन्गसोबत आहे असं इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून अशा प्रकारे ते व्हिडिओ एक्सपोर्ट विदाउट वॉटरमार्क क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल, म्हणजेच हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली गॅलरीमध्ये HDमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर नंतर आपण हे सॉन्ग इथे चेंज करणार आहे, त्याआधी आपल्याला हा व्हिडिओ गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ते एक्सपोर्ट करून घेऊया। नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोर्टिंग झाल्यानंतर डनवरती क्लिक करून सर्व ॲड्समधून आपल्याला इथं बॅक निघायचं आहे आणि पुन्हा यातूनही बॅक निघून आपल्यासमोर कॅपकटचा इंटरफेस ओपन होऊन जाईल। नंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तर इथे जे काय आपला आजचा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट झालेला आहे, तो तुम्हाला सिंपली इथं अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर इथं ॲडवरती क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। नंतर या ऑप्शनला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करून आपलं जे काय मटेरियलमध्ये आपण जे व्हिडिओ दिलेला आहे, तो सिंपली आपल्याला अशा प्रकारे त्याच्यावर क्लिक करून ॲड करून इथं साईडला कट करून घ्यायचा आहे। तर आता जो काय आपण व्हिडिओची लेअर इथं ॲड केलेला आहे, त्याला क्लिक करायचं, आपल्यासमोर इथं खाली ऑप्शन्स ओपन होऊन जातील। नंतर आपल्याला इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन मिळेल, त्याला अशा प्रकारे आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं आपल्याला ऑडिओ एक्स्ट्रा झालेला बघायला मिळेल। तर सिंपली हा इथं ऑडिओ झाल्यानंतर आपल्याला पुन्हा या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करून डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे ऑटोमॅटिक इथं आपली व्हिडिओ डिलीट होऊन जाईल आणि ऑडिओ इथे एक्सपोर्ट होऊन जाईल आणि आपला जो काय पहिला मेन व्हिडिओ आहे तो आपल्यासमोर इथं पुढे येऊन जाईल। तर त्या व्हिडिओला क्लिक करून सिंपली आपल्या इथं खाली एक व्हॉल्यूमचं बटन मिळेल, त्याला क्लिक करायचं आणि व्हॉल्यूम पूर्ण 0 करून इथं ओके करून घ्यायचं आहे। म्हणजे आज जे काही इमेजचा मागाशी व्हॉल्यूम होता तो 0 होऊन आपला जो काय सॉन्ग आहे तिथं ॲड होऊन जाईल। अशा प्रकारे इथे व्हिडिओ आपल्याला झालेला बघायला मिळेल। तर तुम्ही तुमचा लोगोही इथून ॲडवरती क्लिक करून क्लिक करू शकता। अशा प्रकारे व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हे क्लोज करून अशा प्रकारे ते एक्सपोर्टिंग होऊन व्हिडिओ जो काय तो HDमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।